रात सरली पहाट झाली कोंबडा आरवला आणि भटके निघाले भटकायला. मिजाच बघा काय. जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल बघताय आपण अंजनवेल गावामध्ये राहिलो होतो. काल दुपारी जवळजवळ आपण 4 वाजता इथं पोहोचलो होतो. जेवण करून गोपालगड फोर्टवर गेलो होतो. गोपालगड फोर्टवरून हे निसर्ग हॉटेल जे आहे ते 1 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे आपण इथंच रात्री स्टे केला. इथं जेवणसुद्धा व्यवस्थित आणि चांगलं भेटतं आणि कमी प्राईसमध्ये भेटतं. मग आम्ही या रूममध्ये राहिलो होतो. रूम मी फोटोज तुम्हाला मी नंतर दाखवेन. ऑलरेडी मी काढलेत. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला देतो. आता वाजलेत जवळजवळ 6. आम्ही 4:45ला उठलो आहे सर्व. बघताय, हा हॉल टाईप आहे. त्याच्यानंतर थोडासा एरिया आहे आणि इकडं बाथरूम वर. दिवस दुसरा मित्रांनो, सर्वजण बघताय रेडी झाले तिकडं. आज आपण गुहागरमधले लोकेशन करतोय. त्याच्यामध्ये पहिला दुर्गादेवी मंदिर असणार आहे आणि गुहागरमधील प्रसिद्ध मंदिर व्याडेश्वर मंदिर. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत वेळणेश्वरला. तर आपण निघूया आता. बघता मित्रांनो, 6 वाजलेत आणि गावाकडची सुंदर पहाट. पक्ष्यांचा आवाज आहे का मित्रांनो? एकदा पाहिजे तर इथं नंबर घ्या तुम्ही. हॉटेल निसर्ग. आपल्या बायका पण इथं लावल्या होत्या आणि गावाकडचा नजारा. तिकडे वरती राहिलो होतो आपण. त्याच्या बाजूला अंजनवेल दैवज मंडल, स्वयंभूषण हनुमान मंदिर. जय श्रीराम. मित्रांनो, निघूया. गणपती बाप्पा, केदारेश्वर महाराज की. अंजनवेल गाव क्रॉस केला आपण. आपलं फर्स्ट लोकेशन आहे दुर्गादेवी माता गुहागर. रात सरली पहाट झाली कोंबडा आरवला आणि भटके निघाले भटकायला. सर्वजण निघाले चरायला. सूर्यदेवाचं आगमन झालंय. आम्ही पोहोचलोय मंदिराजवळ. श्री दुर्गादेवी देवस्थान दाखवतो तुम्हाला. एंट्री गेट इथून आहे. आपण जाऊया आतमध्ये, पण त्याच्या आधी आपण समोर एक स्वयंभूषण महागणपती मंदिर दिसतोय, तिथं जाऊया. तिथं दर्शन घेऊन पुढे जाऊया. तुळस बघताय मित्रांनो इकडं. चला जाऊया आतमध्ये. श्री स्वयंभू श्री महागणपती प्रसन्न. गणपती बाप्पा मोरया. बाप्पाचं दर्शन झालं. खूप सुंदर मूर्ती आहे. त्याच्यानंतर बघता तिकडं मंदिर बघा. प्रसन्न वातावरण आहे. सकाळचे 7:15 वाजलेत आणि इकडे बघते पाठी गावचा नजारा. इकडे आपले मूषकराज. मंदिर खूप भारी आहे आणि स्वच्छता पण 1 नंबर आहे आणि आजूबाजूचा परिसर तर 1 नंबर. पक्ष्यांचे आवाज येत आहेत. थोडं धुकं आहे. दुर्गादेवी देवस्थान मेन एंट्रन्स पॉइंट. नारळीच्या बागा आहेत. एंट्री केली, तिकडे गुरं लावलेले आहेत. त्याच्यानंतर हे लाकडं दिसत आहेत. कदाचित महाप्रसादासाठी किंवा जेवण बनवण्यासाठी हे लाकडं यूज करता येत असेल. मंदिराचा परिसर बघा. इकडे बाजूला कुंड दिसतोय, खूप मोठा आहे. पाणी पण आहे त्याच्यामध्ये. हा बघा, त्याला इथून दिसतंय ती गौशाळा आहे. मित्रांनो बघताय, हा भक्त निवास आहे. इकडे प्रसादालय दिसतंय. भक्त निवासाच्या प्रत्येक रूमला वेगवेगळी नावं दिली आहेत. हे बघा इकडे दिसतंय आपल्याला गंगा,
सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी. 1 2 3 3 फ्लोअर आहेत. खूप छान आणि भक्तिमय वातावरण. आतमध्ये आलो आहे, दर्शन घेतला. जास्त शूटिंगला अलाउड नाही त्यामुळे थोडंच घेतो आहे. मंदिराचा कळस मेन. इकडे गणपती मंदिर आहे. मंदिर बघा बाहेरून. बाजूला मांजर दिसते, तिला लागलंय काहीतरी. त्याची पाठची बाजू आहे. स्वच्छता खूप भारी आहे इकडं. श्री लक्ष्मीनारायण प्रसन्न प्लस कृष्णेश्वर मंदिर. चला आतमध्ये दर्शन घेऊया. इकडे नंदी महाराज दिसत आहेत. हर हर महादेव. शिवपिंड आहे मित्रांनो. हर हर महादेव. दर्शन घ्या. आणि आपले नंदी महाराज. हर हर महादेव. दुर्गा माताचं जे मुख्य मंदिर आहे तिथं आतमध्ये गाभाऱ्यात मोबाईल न्यायला अलाउड नाही, पण इथं साईडला जी बाजूला मंदिर आहेत तिथं तुम्ही नॉर्मल शूट करू शकता. तिथं असं कुठं काही बोर्ड वगैरे लावलेलं नाही, फक्त मेन गाभाऱ्यात लावलेला आहे. दुर्गा देवी देवस्थान बाहेरची साईड आहे. मेन मुख्य प्रवेश. कोकणचे शक्तिपीठ श्री दुर्गा देवी. माहिती नक्की वाचा तुम्ही स्टॉप करून. कुंड बघा, भरपूर मोठं कुंड आहे. कुंडामध्ये मासे आणि कासवसुद्धा आहे. दुर्गाश्री गोशाळा. गुरं लावलेले तिकडं. दर्शन मित्रांनो व्यवस्थित झालंय. आपले प्रेमसर आहेत, त्यांना विचारूया आपण. तर ह्या मंदिराबद्दल थोडं विशेष बोलायचं असेल तर ह्या मंदिराजवळ ना तुम्हाला एक मंदिर स्पेसिफिक नाही, साईडलाच गणपती मंदिर पण आहे, राधाकृष्ण मंदिर आहे, कृष्णेश्वर मंदिर, असं वेगवेगळे मंदिरांचं एक एक बंच तुम्हाला आहे. आणि साईडला जर तुम्हाला सपोज तुम्ही लेट आला तर राहायचं असेल तर भक्तनिवास पण आहे. इवन इथं गौशाळा आहे आणि साईडला तर आणि जे आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे तो पण खूप ग्रीनरी आणि खूप शांतता आहे. तर नक्कीच एकदा व्हिजिट करा, तुम्हाला पण नक्कीच तुम्हाला आवडेल. थँक्यू. धन्यवाद. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो, भेटूया अशाच नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय.